तर कृष्णासारखा एक मातब्बराचा खेळाडू आज मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये तुम्ही पाहतात। कृष्णाकडे आपण वळणार आहोत, त्याच्या कारकिर्दीबद्दल, त्याच्या पूर्ण प्रवासाबद्दल आपण निश्चितच जाणून घेऊया। कृष्णा, आज जर विचार केला तर आज सर्व पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा तुझ्या प्रेक्षकांचा वर्ग पाहायला मिळतोय। आज भारतामध्ये मग ते केरळाची टुर्नामेंट असू दे, मग पुण्याची असू दे, मुंबईची असू दे, भरपूर टुर्नामेंट तू गाजवल्यात। मगाशी आपण ज्याप्रमाणे विचार केला की पालीसारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मातब्बर अशी संघाला तुम्ही धूळ चारली, चांगला परफॉर्मन्स दिला। पण प्रश्न असा विचारायचा वाटतो की आज ज्याप्रमाणे तू तुझ्या करिअरची बांधणी केली, स्वतःचं करिअर तू उभं केलं, पण सुरुवातीच्या काळात ज्याप्रमाणे तू आता प्रतीक स्पोर्ट्स पुणेमध्ये खेळतो, पण त्या अगोदर तू कुठल्या संघामध्ये खेळत होता किंवा तुझ्या करिअरची सुरुवात, तुझ्या या खेळाची सुरुवात, तुझ्या या परफॉर्मन्सची सुरुवात कुठून झाली आणि कशा प्रकारे तुझा मोर्चा प्रतीक स्पोर्ट्स पुणे या संघाकडे वळला, याबद्दल थोडं जाणून घेऊया तुझ्याबद्दल। मी क्रिकेटची सुरुवात माझ्या कुर्डवाडी शहरातून केली। सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये माझं गाव आहे छोटंसं। मी तिथं क्रिकेटची सुरुवात केली आणि मी शाळेमध्ये 6वीमध्ये होतो त्यावेळेस म्हणजे मी आमच्या कुर्डवाडीमध्ये एक टीम असायची, आमच्या वस्तीतली मोठी टीम, म्हणजे WICC असं काहीतरी नाव होतं, त्यांची टीम होती एक मोठी। आणि असे ते प्रॅक्टिस वगैरे करायचे, मी बाहेर थांबून बॉल वगैरे टाकायचो, त्यांचे 6ला बाउंड्रीला गेलेले बॉल टाकायचो। पण मला पण असं वाटायचं की आपण पण क्रिकेट खेळलं पाहिजे, शिकलं पाहिजे, म्हणून मी सिनियर जे आमचे प्लेयर होते पहिले त्यांचे बॅटिंग बघत होतो, कसे खेळतात काय ते लहानपणी। मग त्याच्यानंतर मग आम्ही आमचे जे माझे वर्गमित्र वस्तीतले काही 5-6 खेळाडू आहेत, मग त्यांना घेऊन मी असं चिंदी बॉल, प्लॅस्टिक बॉल असं तिथं खेळायला चालू केलं, सुरुवात अशी केली। नंतर मग ठरवलं की आपण पण MRI बॉल, खान्ना बॉल, त्यावेळेस रबर बॉल होते, आम्ही जे चालू केलं ते रबर बॉलने चालू केलं क्रिकेट। मग आम्ही आमच्या छोट्याशा एक शेत होतं, त्या शेतामध्ये जाऊन चालू केलं खेळण्यासाठी रबर बॉलने। नंतर मग टेनिस बॉल आला, मग तिथून आम्ही प्रॅक्टिस करत होती। प्रॅक्टिस करत असताना आम्ही एक टीम चालू केली, R&S म्हणून माझे फ्रेंड आहेत, एक सरफराज आणि रणजित म्हणून, त्यांनी ही टीम चालू केली। स्पॉन्सरशिप, टीमला बॅट देणं, बॉल देणं, हे त्यांनी चालू केलं। मग आम्ही तिथनं एक आमची टीम निर्माण केली वस्तीतली आमच्या। तिथनं खेळत खेळत मग आम्ही मोठ्या मोठ्या म्हणजे टुर्नामेंट्समध्ये एंट्री करू लागलो। मग तिथं खेळत खेळत मग माझा परफॉर्मन्स चांगलाच होत राहिला। मग परफॉर्मन्स चांगला झाल्यानंतर आमच्या गावातली एक टीम होती, चांगली मोठी टीम होती, जय हिंद, जसं आमचं आता प्रतीकचं नाव आहे प्रतीक 11चं, तसंच त्या कुर्डवाडीमध्ये जय हिंद संघ असा एक प्रोफेशनल लेवलचा टीम होती। मग त्यांच्या अगेन्स्ट मी काही 50 मारले, प्रत्येक ठिकाणी त्यांना मी एकटाच बॅटिंग करायचो, त्याच्यामुळे त्यांनी मला त्या टीममध्ये एंट्री दिली आणि पहिल्याच टुर्नामेंटला मी मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या टीममध्ये जाऊन घेतली आणि तिथून माझं करिअरला सुरुवात झाली। कुर्डवाडीमध्ये भरपूर टुर्नामेंट्स आमच्या माढा तालुक्यामध्ये खेळलो, नंतर सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये त्या टीममध्ये खेळलो। आमच्या जय हिंदचं खूप नाव होतं पहिलं आणि मी भरपूर प्रगती केली त्या टीममधून। आणि तिथून एक इंदापूरला एक टुर्नामेंट भरवली होती, एक नगरसेवक होत्या इंदापूरचे, त्यांनी ती टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती। त्यावेळेस काहीतरी 25,000 का काहीतरी प्राईज होतं, म्हणजे 25 म्हणजे आम्हाला खूप मोठं प्राईज असायचं। आणि तिथं सनी दौंड, डिंगडॉंग या असे भरपूर मोठे मोठे संघ आले होते। आणि तिथं पण आम्ही एक डेअरिंग करून तिथं आम्ही टीम दिली आमची जय हिंद संघ, आणि तिथं आमची पहिलीच मॅच डिंगडॉंग बरोबर लागली होती। आणि त्या डिंगडॉंग अगेन्स्ट मी जी 50 रन मारले, ती एकदम तुफानी खेळी होती माझी। आणि तिथून विशाल कांबळी, सँडी जगताप, अफजल शेख हे मोठे प्लेयर होते त्या जमान्यातले। मग त्यांनी ते माझा गेम बघून त्यांनी मला तिथनं बोलवलं खेळण्यासाठी पुण्यामध्ये, की आमची अशी टीम आहे, त्या टीममध्ये तू येऊ शकतो का खेळण्यासाठी, तुझी परिस्थिती पण माहीत आहे, तू सांगितलं परिस्थितीबद्दल, तुझी बिकट परिस्थिती आहे, तू आमच्या संघामध्ये खेळला तर तुझं नाव पण होईल आणि पैसे पण मिळतील, तुझं व्यवस्थित काय होईल। मग ते विशालने माझा नंबर घेतला, त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल वगैरे काय नव्हता, मग शेजारचा लँडलाईन नंबर दिला आणि मॅचला वगैरे विशाल त्या लँडलाईन नंबरलाच फोन करायचा। आणि तिथून मग मी मॅचला सुरुवात केली पुण्यामध्ये। मग पुण्यामध्ये खेळत खेळत खूप पुण्यामध्ये प्रगती, भरपूर बॅटिंगमध्ये, ज्यावेळेस भरपूर 2004चा काळ होता तो, भरपूर फॅन्स त्या टायमाला मी हे केले, निर्माण केले आणि भरपूर बॅटिंग केली पुण्यामध्ये पण। मग पुण्यातनं बाहेर मग खेळत मग कर्नाटक, गुजरात, पूर्ण राज्य खेळलो, तुम्ही तर ते बघतायच। मग तिथनं माझी खूप प्रगती झाली
टेनिस क्रिकेटनं खूप काही दिलं मला. पुन्हा एकदा आपण वळूया आपण कृष्ण सातपुतेकडे, कारण सगळ्यांचाच लाडका आवडता असा खेळाडू आहे. मगाशी आपण त्याला विचारलं त्याच्या कारकिर्दीबद्दल. निश्चित त्यांनी खूप महत्त्वाच्या घडामोडी त्याच्या आयुष्यात त्याने आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्याचबरोबर आपण वळणार आहोत त्याच्या आयुष्यातल्या रोल मॉडेलकडे, की ज्याचा आदर्श डोळ्यासमोर बघून तो आज या क्षेत्राकडे वळला. या क्षेत्रामध्ये त्याने आपली पाय रोवले आणि कशा प्रकारे आपल्या परफॉर्मन्सला सुरुवात केली. तर निश्चित आपण विचारू इच्छितो कृष्णाला, की तुझा रोल मॉडेल कोण आहे, तुझा आदर्श कोण आहे, की ज्याच्याकडे बघून तू आज या क्षेत्रामध्ये आला आणि आपला परफॉर्मन्स तू दाखवतोयस. माझा आदर्श मी आमचे कुरवाडीतले संजय नागटिळक ह्यांना आदर्श मानतो. आणि हे मूळचे भोपाळमधले आहेत, MP मधले आहेत. आणि ते नवीनच आमच्या कुरवाडीमध्ये आले होते राहण्यासाठी. आणि ते आल्यानंतर मी जिथं राहत होतो तिथं त्यांनी टीम चांगली तयार केली. आणि चांगली तयार करत असताना ते पण एकदम मोठे प्लेयर होते MP मधले भोपाळचे. त्यांनी मला माझी बॅटिंग बघून त्यांना खरंच की बाबा हा मुलगा पुढे काहीतरी जाऊन करू शकतो. पण त्यांनी मला त्यांचे जे टिप्स दिले त्यांचे पूर्वीचे म्हणजे MP मधले, की आम्ही पण असे प्रोफेशनल खेळाडू होतो, आम्हाला पण बोलवायचे खेळण्यासाठी आणि आम्ही लांब लांब खेळण्यासाठी जायचो. पण तुझ्यात पण हे टॅलेंट आहे, तू करू शकतो, हे तू जरा मेहनत घे. म्हणून त्यांनी माझी खूप प्रॅक्टिस वगैरे घेतली आणि त्यांनी सांगितलं तू जर असा परफॉर्मन्स जर देत राहशील तर भरपूर पुढे खेळण्यासाठी जाऊ शकतो आणि भरपूर नाव कमवू शकतो. त्याचबरोबर अजून एक असा प्रश्न मला विचारायचा वाटतो कृष्णा तुला, की तुझ्या कारकिर्दीमध्ये तुझ्या फलंदाजीबरोबर किंवा तुझ्या पूर्ण संघाच्या माध्यमात सांगायचं झालं तर प्रत्येक खेळाडूने एक चांगला परफॉर्मन्स दिला असेल, आपल्या चांगल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून संघाला जिंकून दिलं असेल. तुझासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे, तुझासुद्धा सिंहाचा वाटा आहे. पण त्यामधला असा कुठला परफॉर्मन्स तुझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे की जो प्रदीर्घ काळापर्यंत तू कधी विसरणार नाही, की ज्याच्यामुळे तुला अजून उभारी मिळाली, तुला अजून आत्मविश्वास तुझा वाढला, अशी कुठली तुझी खेळी तुला आठवते की जी आपल्या संघासाठी अजरामर झाली आहे? माझ्या जीवनामधले 2 खेळी आहेत, ते एकदम मी कधीच विसरू शकणार नाही. एक म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगाव म्हणून गाव आहे, तिथं आमची मॅच दौंडच्या टीमबरोबर होती, फायनल मॅच होती. आणि दौंडची टीम म्हणजे आमच्या लेवलची टीम, बरोबरीची टीम. आणि आमची मॅचेस खरंच खूप खुनशीनं होतात आणि चांगले होतात. आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेस विजय पावले, विजास खुरेशी, सतीश पठारे हे असे दिग्गज खेळाडू होते. बॉलिंग अटॅक बी जबरदस्त होता. आणि त्यांनी आम्हाला 10 ओव्हरची मॅच होती, 10 ओव्हरला कमीत कमी काहीतरी 110 रन्स केलेले. आणि मी मुद्दाम होऊन ओपनिंग नव्हतो गेलो त्या मॅचला. आणि मी असं ठरवलं की खालीच खेळायचं. 35 का 36 रनावरती काहीतरी 4 का 5 विकेट काहीतरी गेलेले. आणि रफिक शेख म्हणून कर्नाटकचा बॅट्समन माझ्या अगोदर पाठवला त्याला. त्याने जाऊन जरा बॉल वगैरे डॉट होत होता आणि त्याला ते समोरचे प्लेयर आऊट पण घेत नसायचे. नशीब तो आऊट झाला. आणि त्याच्यानंतर मी गेलो खेळण्यासाठी. मग मी तिथूनच विजय पावलेला जे चालू केले, बाउंड्रीज वगैरे मारले. नंतर रिजास खुरेशी, सतीश पठारे वगैरे सगळ्यांना रन्स केले, चांगले मारले. आणि ती मॅच आम्ही 1 साईड जिंकलो. आणि त्यात माझी खेळी काहीतरी 60-65 रनाची चांगली तुफानी खेळली होती. आम्ही ती मॅच एक ओव्हर राखून जिंकलो होतो ती मॅच. ही सगळ्यात माझ्या जीवनातली ही मॅच. आणि दुसरी म्हणजे इनिंग मी कलकत्त्यामध्ये खेळलो होतो. आम्ही आमच्या बबलू पाटील हे ते आम्ही अशीच लोकल टीम असेच खेळण्यासाठी गेलो होतो, एन्जॉय म्हणून गेलो होतो. पण तरी पण आम्ही तिथं जाऊन 1-2 टुर्नामेंट मारल्या. आणि माझा गेम बघून तिथले कलकत्त्याची 1 नंबर टीम आहे, त्यांनी मला ऑफर केली की बाबा तो अकेला हमारी टीम में खेलने को आ सकता है क्या. सेमीफायनल होती आणि त्या टीमने मला बोलवलं तिकडं त्यांच्या टीममध्ये खेळण्यासाठी एका ठिकाणी. आणि त्यांची मॅच तिकडच्या टॉपच्या टीमबरोबर होती सेमीफायनल. आणि तिथं पण असंच झालं की ग्राउंड शॉट होतं आणि मी खालीच थांबलो तिथं पण. तिथं पण 8 का 10 ओव्हरची मॅच होते. आणि तिथं पण अशीच परिस्थिती होती की 6 रनावरती फर्स्ट बॅटिंगला 6 रनावरती 36 रनावरती 6 आऊट होते. आणि तिथनं मी जाऊन 75 रन्स केलेले. आणि तिथं आमचा टीमचा स्कोर 117 का 18 झालेला. आणि ती मॅच मी 1 साईड जिंकलो. आणि तिथं मला मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन व सगळं हे प्राईज भेटलं होतं मला तिथं. ह्या 2 चांगल्या इनिंग्स आहेत माझ्या आठवणीत आणि ते राहतील.
निश्चितच खूप चांगला परफॉर्मन्सच्या माध्यमातून तू स्वतःचं मत आम्हाला कळवलंस. पण अजून अशी प्रश्न मला असा उद्भवतो याच्यामध्ये की ज्याप्रमाणे तू आता सांगितलं की 65 रनसुद्धा केले, 75 रनसुद्धा केले, त्यामुळे 100सुद्धा तुझ्यासमोर माफक असेल. तर असं मला विचारू इच्छितो की की तुझ्या करिअरमध्ये तू किती वेळा शतकं पूर्ण केली आहेस, आणि त्याचबरोबर असा प्रश्न आहे की असं कुठलं पारितोषिक आहे जी ॲज अ सिरीज म्हणून तुला सगळ्यात मोठं वाटलं आहे? लाईफमध्ये मी टेनिस बॉलवरती सेंचुऱ्या माझ्या भरपूर आहेत, 21-22 सेंचुऱ्या आहेत माझ्या. आणि त्यातली जी सेंचुरी आहे ती मी साताऱ्यात मारलेली, चांगल्या टीमबरोबर मारली होती. आणि त्या टुर्नामेंटला मी जवळजवळ 1 सेंचुरी आणि 3 का 4 50s मारल्या होत्या. जवळजवळ 360 रन माझे झालेले. आणि ती टुर्नामेंट आम्ही वन साईड माझ्या ह्याच्यावरती जिंकलो. आणि तिथं मला मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द मॅच सगळं काय प्राईज भेटलं होतं. ती साताऱ्याची जी टुर्नामेंट आहे ती माझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट होती आणि ती भरपूर माझं तिथं नाव झालं त्यानंतर. आणि ती मला खूपच, ते शतक मला खूप भारी वाटलं मारताना. मला अजून एक प्रश्न तुला असा विचारायचा वाटतो की ज्याप्रमाणे तू अशी म्हटलं की भरपूर मोठ्या मोठ्या खेळी तू केल्यास, मला अजूनही एक खेळी अशी आठवते की ज्या संघाचा रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये दबदबा होता, म्हणजे राजू सॅटमची टीम, लॉईडची टीम, ज्याने सलग 2 वर्ष ती स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अजून एक नाव मी आवर्जून घेईन, म्हणजेच सादिक राजापूरकर. नाशिक संघाच्या माध्यमातून सादिकने खूप चांगला परफॉर्मन्स दिला. 2 असे संघ आहे की त्यांनी लागोपाठ 2 वेळा ती स्पर्धा जिंकली होती. लॉईडच्या टीमबद्दल सांगायचं झालं तर मला अजूनही आठवतं की तुझ्या हाताला मार लागला होता. अक्षरशः मी तुझ्या हाताला स्वतःहून बघितलं होतं की तिथे कट झाला होता, तिथे फ्रॅक्चर झालं होतं, पण तरी पण तो स्वतःची त्या दुखापतीची पर्वा न करता 62 धावांची विस्फोटक खेळी गेली होती. आणि मी तर म्हणेन की लॉईडच्या त्या संघाविरुद्ध ती सर्वोत्कृष्ट खेळी ठरली होती की तेव्हा पूर्ण संघाच्या 78 धावा झाल्या होत्या, पण तुझ्या 62 धावा होत्या. ती त्या पूर्ण स्पर्धेमधला तो उच्चांक होता की लॉईडच्या संघाविरुद्ध आतापर्यंत एवढी मोठी खेळी त्या स्पर्धेमध्ये कोणी केली नव्हती. त्या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? त्या टुर्नामेंटबद्दल, त्या मॅचबद्दल तुझं काय मत आहे? ती टुर्नामेंट खरोखरच चांगली असते रतनबुवाची. त्या टुर्नामेंटला कोणाला खेळायला नाही आवडतं. आणि आमची लॉईडची जी आमच्या अपोजिटची टीम होते ती आम्हाला म्हणजे वाटत नव्हतं की आम्ही ती मॅच जिंकल किंवा काय, पण तिथं माझी बॅटिंग चांगली झाली आहे. म्हणजे जवळजवळ 62 रन केले होते मी त्या मॅचला आणि तुफानी खेळी झाली होती त्या मॅचला. मला खरंच ती एक माझ्या आयुष्यातली चांगली खेळी म्हणावी लागेल माझी ती. अजून एक क्वेश्चन असा मला विचारायचा वाटतो की निश्चितच आज या टप्प्यात तू आलायस, या खूप मेहनत करून, आपल्या मेहनतीने, आपल्या परफॉर्मन्सने तू जागा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःची बनवली आहेस. पण हे पाहत असताना तुझ्यासाठी आदर्श खेळाडू कोण होता की ज्याला बघून तू या टेनिस क्रिकेटमध्ये आला? त्याचबरोबर की ज्याला आदर्श ठेवलाच तर खरा की त्याला, किंवा असा एक खेळाडू की ज्याच्यासारखं तुला व्हावंसं वाटलं, असा खेळाडू बाबा, असा एक खेळाडू की ह्याच्यासारखं मला निश्चितच खेळायला आवडेल, की ह्याच्यासारखं मला बनावायला आवडेल? आणि अजून एक क्वेश्चन असा त्याच्याबरोबर की तुझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये सगळ्यात टफ अपॉइंटमेंट कोण होती की ज्याला तुला फेस करणं, बॉलिंग ॲज अ बॉलर, त्याला तुला फेस करणं अवघड गेलं आहे? मी जेव्हा कोल्हापूरच्या टीममधून खेळायला चालू केलं त्यावेळेस उमेश मांजरेकर सर किरण खतकरच्या टीमकडनं खेळायचे. आणि मी फर्स्ट टुर्नामेंट ह्याला खेळलो कुठं, बारामतीला. त्यावेळेस मला म्हणजे शूज घालायचं म्हणजे एवढं नको वाटायचं, शूज चप्पल वगैरे. मी विदाऊट शूज, विदाऊट चप्पल बॅटिंग केलेली आहे. आणि तिथून मी त्या मोठ्या टीममध्ये खेळत असताना 50 रन मारलेले. आणि त्याच्यानंतर तिथून उमेश सरांची माझी ओळख झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही मालवणच्या टुर्नामेंटला खेळलो. दुसरी टुर्नामेंट झाली त्यांच्याबरोबर खेळायची, मालवण. तिथं उमेश सरांनी जी बॅटिंग केली होती, जे पायातले फ्लिक शॉट, पुल शॉट, कव्हरचे हे ते शॉट, आणि त्यांचं खूप नाव होतं आणि खूप त्यांना रिस्पेक्ट द्यायचे तिथं. मग त्यांचा ती गेम बघून मला पण असं वाटत होतं की याला माझं पण असं नाव कुठेतरी झालं पाहिजे. आणि त्यांचे शॉट वगैरे मी कॉपी करत राहिलो. आणि प्रॅक्टिसमध्ये ते आत घुसून खेळण्याची स्टाईल मी त्यांच्याकडून शिकलो. आणि त्यांचं शिकत प्रॅक्टिसमध्ये चांगलंच म्हणजे सुधारणा झाली. आणि मी ते आत घुसून खेळण्याचे स्ट्रोक वगैरे मग तीच त्यांचे बघूनच थोडक्यात शिकलो म्हणायचं. आणि मी या टेनिस क्रिकेटला एक आदर्श म्हणून त्यांनाच बघतो. मला बॉलिंगचं बघायचं झालं तर बॉलर मला टफ जाणार आहे, म्हणजे खेळायला अवघड जाणार आहे. एक माझा मित्र कैलासवासी झाला, तो संदीप दाभाडे. त्याची पण बॉलिंग खरंच खूप टफ गेले मला खेळण्यासाठी. क्वचितच मी त्याला मारू शकलो, पण त्यांनी भरपूर मला डॉट वगैरे काढले. आणि तो चांगलाच बॉलर होता. आणि मी त्याला म्हणजे तो असता तर निश्चितच काहीतरी आता गणित वेगळं असतं. खरंच तो चांगला बेस्ट बॉलर झाला असता. आणि 2-3 बॉलर आहेत माझ्या नजरेमध्ये. एक आमचा दौंडचा सतीश पठारे, त्याने त्याच्या
ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये बोलला की कृष्णाला मी जास्त वेळा आऊट केलं असं तसं. हां नाही त्याची बॉलिंग चांगलीच आहे आणि त्याने मला घेतलं आऊट, पण मी पण त्याला भरपूर ठिकाणी मार दिला आहे. आणि भावेश पवार एक चांगला टप जातो, तो चांगलाच बॉलर आहे. हे 2-3 बॉलर माझ्याला जरा टप जातात, बाकी काही नाही. पण त्यांना मी ट्राय करतो मारण्याचा आणि सक्सेस पण होतो. असं नाही की मी प्रत्येक वेळेस डॉट होतो, त्यांना करतो रन्स त्यांना पण. ज्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने ज्याप्रमाणे आपला प्रेक्षक वर्ग जमवला, जो प्रेक्षक वर्ग अजूनही अबाधित आहे, जगभरामध्ये त्याचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात, त्याच्यावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. असेच काही प्रेक्षक आज कृष्णाच्या आयुष्यात सुद्धा आहेत. कृष्णाचा एक प्रेक्षक वर्ग, ज्याप्रमाणे मगाशी आपण म्हटलं की ओमकारचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, ओमकार आणि तुझा असा एक कॉमन प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. पण तुझा प्रेक्षक वर्ग मी म्हणेन निश्चितच अफलातून आहे, अफाट सागर आहे. पण अशा काही प्रेक्षक जे तुला कधी भेटलेत की ज्यांच्याकडनं तुला पाहायला मिळालं की यांचं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे, अशा काही प्रेक्षकांबद्दल तुला काही माहिती हवीशी वाटते का? माझा फॅन्स क्लब भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यात बोललो तर मुंबईमध्ये खूपच. मी माझ्या आयुष्यामध्ये ना जेवढं क्रिकेट खेळलो तेवढं मुंबईमध्ये प्रेक्षकांचा जेवढा सपोर्ट भेटतो तो बाहेर मला भेटतो, पण जसं मुंबईमध्ये भेटतो तसा बाहेर भेटत नाही. आणि मुंबईवाले खरंच मुंबईचे प्रेक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांचं प्रेम असंच शेवटपर्यंत राहू द्या. आणि माझा फॅन्स क्लबमध्ये माझा सगळ्यात लाडका म्हणजे लाडका जवळचा एकदम, तो माझी लहानपणापासून बॅटिंग बघत आला, तो केडगावचा आहे चौपुला. मला आठवतो तो 4थीत असल्यापासून माझी मॅच बघतो. आता तो 12वीला आहे, 12वी परीक्षा नापास झाला नाही, पास झाला, तो कॉलेजला आहे आता फर्स्ट इयरला. तो लहानपणापासून माझी बॅटिंग बघत होतो आणि तो माझा जबरदस्त फॅन आहे. अतुल थोरात केडगावचा चौपुल्याचा, तो माझा सगळ्यात आवडता फॅन आहे. अतुल थोरात त्याचं नाव आहे, तो केडगावचा राहणारा आहे. तो माझा सर्वात लाडका फॅन्स आहे. आणि दुसरा म्हणजे फॅन्स म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, पुसेगावचा आपला किशोर मधने, तो बी खरंच जवळचा एकदम माझा खास मित्रच म्हणावे लागेल त्याला. तो खरंच माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि आता पुसेगावला टुर्नामेंट भरवली आहे त्याने पोस्टर्स वगैरे माझे फोटोज लावून त्यानं खरंच खूप चांगला काम करतो तो. मी त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे जो काय करेल त्याला मी शुभेच्छा देतो त्याला. अजून काही प्रश्न विचारायचे वाटतात. ज्याप्रमाणे आपण मगाशी म्हटलं की तुझ्यासाठी टफ ओपोनेंट असे काही गोलंदाज होते, काही खेळाडू, त्यांची आपण नावं घेतली. पण अजून एक प्रश्न असा विचारायचा वाटतो कृष्णा, की तुझ्यासाठी आत्तापर्यंत फेवरेट बॅट्समन जो आज मुंबई असो किंवा महाराष्ट्राचा असो, कुठला असा खेळाडू तुला तो सगळ्यात आवडलेला आहे ॲज अ बॅट्समन? आणि त्याचबरोबर अजून तुझा एक फेवरेट बॉलर कोण आहे? अशी 2 मला नावं तुझ्याकडनं जाणू इच्छिते. माझा आवडता बॅट्समन म्हणजे माझा मित्र बबलू पाटील. तो खरंच मॅच फिनिशरच म्हणावं लागेल त्याला, कारण माझ्या अनुभवानुसार मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेत. त्यांनी गेलेले मॅचेस भरपूर वेळा काढलेले आहेत. 18 बॉल 40, 18 बॉल 50, 12 बॉल 42, 36, 39 असं कित्येक वेळा मॅच काढलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची बॅटिंग मला खूप आवडते आणि तो खरंच माझा एकदम खास आवडता खेळाडू आहे. आणि बॉलिंगमध्ये एक सांगायचं झालं तर मला तुकाराम कुंचेची बॉलिंग खरंच खूप आवडते. आणि तो माझा एक वर्षापासून खूप म्हणजे आवडता बॉलर झालेला आहे. कारण त्यांनी दुबईमध्ये आम्ही खेळलो तर सुमित ढेकणेची जी विकेट घेतली त्यांनी स्लोअरला बोल्ड काढला त्याला, त्यावेळेस आमचं क्वार्टर फायनल म्हणजे सुमित ढेकणेच एकटा म्हणजे मेन बॅट्समन होता तिथं, आणि त्याचं त्यांनी बोल्ड घेऊन ती आम्ही मॅच 1 साईड जिंकलो तो आऊट झाल्यामुळं. आज जे मुंबईचं क्रिकेट आहे किंवा महाराष्ट्राचं क्रिकेट आज जगाच्या कोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर तुम्ही आता पाहताय, तू स्वतः जाऊन गल्फ कंट्रीमध्ये, अरब देशामध्ये जाऊन खेळतोय. त्याचं श्रेय कुठेतरी एका व्यक्तिमत्वाला जातं की ज्याने खूप चांगली सुरुवात करून दिली. आपण संतोष नाणेकरचं आवर्जून नाव घेऊया, tenniscricket.inचं आवर्जून नाव घेऊया, कारण आज एक अशी संस्था आहे की मला अजूनही आठवते की त्या 2 खेळाडूंची नाव मी आवर्जून घेईन जे पहिल्यांदाच मुंबईच्या माध्यमातून बाहेर जाऊन खेळले. मी सर्वात प्रथम मी भरत लोहारचं नाव घेईन, त्यानंतर असलम शेखचं नाव घेईन, की 2 खेळाडू असे आहेत की मुंबईच्या बाहेर जाऊन म्हणजे भारताच्या बाहेर जाऊन ते अरब कंट्रीमध्ये खेळले, गल्फ कंट्रीमध्ये खेळले. आणि याचं श्रेय कुठे ना कुठेतरी मी असं म्हणेन की tenniscricket.inला जातं, कारण त्यांच्या माध्यमातून त्याचे व्हिडिओज, त्यांच्या मुवमेंट्स टी व्हीवर पाहायला गेल्या किंवा त्यांच्या नेटवर, त्यांच्या साईटवर पाहायला गेल्या. तर या tenniscricket.inचा तुझ्या आयुष्यामध्ये किती इम्पॅक्ट आहे, की ज्याच्या माध्यमातून तुझं जे जीवन आहे, क्रिकेटचं जीवन आहे, त्याच्यामध्ये किती फरक पडला आहे? tenniscricket.in संतोष नाणेकर
फर्स्ट टाईम मी कल्याणला मॅचला आलो होतो खेळण्यासाठी. आमची टीम आली होते आणि तिथं संतोषची माझी ओळख झाली आणि माझं चांगलंच नाव होतं. मग संतोष नालेकर येऊन मला भेटला की कृष्णा, मी अशी एक वेबसाईट चालू करतो आहे, त्या वेबसाईट माध्यमातून तुम्ही सगळेजण खेळतात ते सगळं तुम्ही यूट्यूब असताना मी काय त्याच्याकडे लक्ष म्हणजे सारखं फोन करून, म्हणजे एवढे ओळख पण नव्हती त्याच्याबरोबर. तो फोन करायचा मला सारखा, पण मी एवढं सिरियसली घेतच नव्हतो. काय वेळेस असं विषय झाला की त्याचा फोन आला की मी अक्षरशः रिसिव्ह नव्हतो करत. सारखे यार काय बोलतो, काही समजतच नाही मला. पण जसं त्याने ते चालू केलं टेनिस क्रिकेटचं, त्यांनी बॅटिंग क्लिप चिपळूणमध्ये फर्स्ट क्लिप बनवली. त्याच्यानंतर असं जाणवलं की खरंच हा टेनिस क्रिकेट वेबसाईट चालू करून चांगलंच केलं. कारण सगळे जे ग्रामीणमधले खेळाडू असू द्या, जे लोकल खेळाडू असू द्या, हे सगळेजण त्यांना ओळखू लागलेत कानाकोपऱ्यामध्ये जगातल्या. आणि मी असं म्हणजे अगोदर 2004ला मी फेमस झालो, ते 2010-11 पर्यंत भरपूर फेमस होतो. पण कर्नाटक ह्याच्यामध्ये असं भरपूर फेमस होतं मी वेबसाईट यायच्या अगोदर. पण वेबसाईट नंतर जी माझी बॅटिंग वगैरे शूट करून त्यांनी जी यूट्यूबला जी टाकली, त्याच्यानंतर मी जिथं खेळायला गेलो नाही, तिथून मला फोन आले की कृष्णा, मी तुझा खूप मोठा फॅन आहे, तुझी बॅटिंग खरंच खूप आवडते मला. मग मी त्यांना बोललो, अरे मी तिकडे कधी आलोच नाही खेळायला, तू कधी माझी बॅटिंग बघितली? मग ते बोलले, अरे यूट्यूबवर आम्ही कंटिन्यू तुझ्या बॅटिंगच्या क्लिप्स बघत असतो. मला दिल्लीवरनं पण फोन आला, बरेच ठिकाणी फोन आले की कृष्णा भाई, हम तुम्हारे बहुत बड़े फैन है, तुम्हारा बैटिंग बहुत अच्छा है, हम सब शॉट आपके सीखना चाहते हैं, ऐसा वैसा देख के हम, मतलब ती सगळं जी श्रेय आहे ते संतोष नालेकरला जातं. आणि मी माझ्याबद्दल सांगू इच्छितो की मी 50% माझ्या स्वतःच्या हिमतीवरती फेमस झालो आणि 50% संतोष नालेकरला मी देतो, जेणेकरून दुबईवाल्यांना, सौदी अरेबियाला, जे गल्फ कंट्री आहे, त्यांना हे माझा घरबसल्या खेळ बघून त्यांनी मला तिकडे खेळण्याची संधी दिली. खरंच चांगला उपक्रम चालू केला आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. मी त्याला पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये हार्दिक शुभेच्छा देतो की तू पुढं अजून येणाऱ्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रगती करू. आमचे पुण्याचे CripLike.in प्रोप्रायटर अजयदादा दुधभाते यांनी पण चांगला उपक्रम चालू केला आहे. जवळजवळ 2 वर्ष झालं आणि भरपूर प्रतिसाद भेटला त्यांना. आणि त्यांनी पण पुण्यातले ग्रामीण खेळाडू आणि चांगले मोठे खेळाडू वर आणण्याचा खूप प्रयत्न केला आहे. भरपूर सगळ्यांचे नाव केले आहे आणि त्यांना पण मी शुभेच्छा देतो की असंच पुढे अजून तुम्ही चालू ठेवावं. आणि ही माझी शुभेच्छा. आणि तसेच आपले मुंबईचे 70-70चे तारिक भाई ह्यांना पण मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो की त्यांनी पण चांगलं उपक्रम चालू केला आहे 70-70च्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आपण पाहतोय कृष्णा की आज एक गेट टुगेदर ऑर्गनाईज करण्यात आला होता, आयोजित करण्यात आला होता. याच्यामागे एकच कारण आहे की आपण पाहतोय की मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा इव्हेंट करण्यात आला की जेणेकरून आज मुंबई नाही तर महाराष्ट्रातील काही नामवंत खेळाडू त्यांना आपण एकत्र आणलं, त्यांना आपण ब्रँडिंगसुद्धा केलं, त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवलं आपण मयूर स्पोर्ट्सचं. आणि त्याचबरोबर आपण त्यांच्या मुलाखतीसुद्धा आपण कव्हर केल्या. तर आज जो प्रयत्न होता राजू भालेकर यांचा, याबद्दल तुझं काय मत आहे की मयूर स्पोर्ट्सला किती ज्याप्रमाणे एक जबरदस्त झेप घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून, त्या ब्रँडच्या माध्यमातून, तर या ब्रँडबद्दल तुझं काय मत आहे? प्रथम मी मयूर स्पोर्ट्सचे राजू भालेकर यांना आम्हाला बोलवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि जे आज आमचं बोलून जे इंटरव्ह्यू आणि फोटो सेशन घेतलं आणि आज जे प्रत्येक वेगळे डिझाईन्स बनवले आहेत त्याचे ओपनिंग झालेले आहे आज. मी ह्याच्या अगोदर एवढे चांगले डिझाईन, एवढे भारी डिझाईन असे मी बघितले नव्हते. पण आज मला खरोखर असं वाटलं की आज जे टी शर्ट बघून हे खूप चालणार मार्केटमध्ये, मी ते टी शर्ट बघूनच, आणि क्वालिटी वगैरे खरोखरच चांगले आणि मार्केटला खूप चालणार हे मला चांगलंच माहीत आहे की हे चालणार म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं 2012ला मी जी दुकान स्पोर्ट्सचं ओपनिंग केलं होतं, मी फक्त बॅटचंच मला माहीत होतं की मी बॅटचा अनुभव भरपूर होता, त्यामुळं बॅटच फक्त सेल करायचो. पण त्यानंतर भालेकरांशी ओळख झाली आणि त्यांनी कपड्याबद्दल थोडी माहिती दिली
आणि अशी माझी कंडिशन नव्हती की जेणेकरून मी त्यांच्याकडे जाऊन पैसे देऊन असं लॉट उचलू शकत होतो. पण पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांनी मला खूप मदत केली आणि विदाऊट पैशाचं म्हणजे त्यांनी मी नंतर दिले पैसे, पण त्यांनी मला एक चांगली क्रेडिट दिली सुरुवातीला की कपडे देऊन मयूर स्पोर्टचे दुकान कपड्याचं चालू केलं मी. आणि हे माझं आता एवढं कपड्याबाबतीत एवढं दुकान म्हणजे चांगलंच चालतं आता सध्या. किटचे ऑर्डर्स वगैरे भेटतात आणि मयूरचे ह्यावेळेस खरंच क्वालिटी त्यांची पहिल्यापासूनच चांगली आहे, पण ह्यावेळेस भरपूर बदल केलेला आहे त्यांनी आणि भरपूर चालणार. हे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी हे चांगलं चालू केलं, डिझाईन्स वगैरे बनवल्या आणि धन्यवाद मानतो. आता आपण ऐकलं खूप अंततः मार्मिक शब्दामध्ये त्यांनी मयूर स्पोर्ट्स आणि त्याच्या प्रोप्रायटरबद्दल भरपूर चांगले शब्द तुम्ही आपण ऐकायला मिळाले. कारण तेवढंच मुलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. कारण तो अशा मुवमेंटला जर विचार केला तर कृष्णाकडे तेवढं पाठबळ नव्हतं की त्या मुवमेंटला तो टी शर्टचं सुद्धा आपलं नवीन ब्रँडिंग चालू करेल. पण राजू भालेकर साहेबांनी खरंच खूप मोलाची मदत त्याला केली आहे की त्याच्या पाठीविषयी उभे राहिले आणि आज त्याने प्रांजळ कबुलीसुद्धा दिली कृष्णाने की आज माझं दुकान राजू भालेकर यांच्या पाठबळाने आज खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर निश्चितच आज अमूल्य वेळ कृष्णा तू आज आमच्या इव्हेंटसाठी या उपक्रमासाठी दिला आणि त्याबद्दल निश्चित तुझे मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्सच्या वतीने तुला भावी आयुष्यासाठी, तुझ्या येणाऱ्या अपकमिंग टुर्नामेंटसाठी, पूर्ण स्पर्धेसाठी तुला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.